नमस्कार मंडळी, आज आपण आषाढ स्पेशल खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या गुळाच्या कापण्या बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आणि अचूक पद्धतीने कापण्या कशा तयार करायच्या ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खुसखुशीत कापण्या होण्यासाठी महत्त्वाच्या 3 टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तुम्हाला एक निवेदन करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। बघा, कापण्या बनवण्यासाठी 1 वाटी इथं गूळ आपण किसून घेतलेला आहे। बघा, कापण्यासाठी गूळ घेताना नेहमी मऊ असलेला गूळ आपण घ्यायचा आहे बरं का, कडक असलेला गूळ कापण्यासाठी घेऊ नका। 1 वाटी गूळ घेतलाय, त्याच वाटीने आपण 1 वाटी इतकं गुळामध्ये पाणी टाकलेलं आहे। सर्व साहित्य पण एकाच वाटीने घेणार आहे बरं का, मेजरमेंट प्रमाण, त्यामुळे कापण्या तुमच्या परफेक्ट तयार होतील। बघा, गुळामध्ये पाणी टाकून हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही बरं का। गूळ चांगला विरघळला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। बघा, गूळ विरघळलेला आहे, आता गॅस बंद करून दिलेला आहे। आता आपण कापण्यासाठी पीठ मळून घेऊया। ज्या वाटीने बघा गूळ घेतला, त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठ इथे 2.5 वाटी घेतलेलं आहे। बघा, हे गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे बरं का। त्याच वाटीने बघा अर्धी वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। कापण्या बनवण्यासाठी बघा अर्धी वाटी, 2.5 वाटीसाठी अर्धी वाटी इथं बेसन पीठ टाकायचं, त्यामुळे तुमच्या कापण्या बघा खुसखुशीत तयार होतील। नाश्त्याचा 2 चमचे इतकं बघा त्याच्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे आणि हा पदार्थ गोड होणार आहे, त्याच्यामुळे बघा त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे पदार्थाची चव छान अशी लागेल। त्याच्यामध्ये बघा सुंठ पावडर आणि जायफळ पावडर टाकलेले आहे 1.5 चमचा आणि वेलची पावडर 1 चमचा टाकलेले आहे, त्यामुळे बघा पदार्थ मस्त अशी चव आणि स्वाद सुद्धा येईल बरं का। आणि मेन महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये बघा कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायला विसरू नका। नाश्त्याचा 3 चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे, त्यामुळे तुमच्या कापण्या अजिबात कडक होणार नाही। आजची महत्त्वाची ही टिप्स आहे। बघा, तेलाचं मोहन टाकून झाल्यावरती चमच्याने आपल्याला हलवून द्यायचं आहे बरं का, पिठामध्ये मिक्स करून द्यायचं आहे, त्यामुळे आपल्या हाताला अजिबात पोळणार नाही। बघा, आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून दिलं, हाताने हे पीठ आपण पुन्हा मिक्स करून दिलेलं आहे। अशा पद्धतीने बघा असा गोळा तयार झालेला पाहिजे आहे। बघा, व्यवस्थित आता हे आपण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता बघा आपण हे गुळाचं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे बरं का, जास्त पण थंड करून घ्यायचं नाही। थोडंसं ह्या पिठामध्ये टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता महत्त्वाचं बघा, कापण्या बनवण्यासाठी हे पीठ कसं मळायचं हे खूप महत्त्वाचं आहे। जसं आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षाही घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे। जर तुम्ही बघा कापण्या बनवण्यासाठी हे सैल पीठ मळलं तर तुमच्या कापण्या कशा मऊ पडतील आणि जास्त तेल खातील, त्यामुळे कापण्या खाताना इतकी मजा येणार नाही। त्यामुळे बघा कापण्यासाठी पीठ मळताना नेहमी कडक असं पीठ मळायचं आहे बरं का। जसं आपण पुरीला मळतो त्यापेक्षाही घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं बघा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळून झालेलं आहे, ह्या पिठावरती झाकण ठेवून बघा अर्ध्या तासासाठी हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून देऊया। अर्ध्या तासानंतर पीठ बघा छान असं भिजलेलं आहे। पुन्हा बघा 2 ते 3 मिनिटं हे पीठ मी पुन्हा मळून घेतलेलं आहे। हे पीठ मळून झाल्यानंतर त्यामधला एक गोळा मी काढून घेतलेला आहे बरं का। आता हा गोळ्याच्या आपण बघा मस्त अशा कापण्या तयार करून घेणार आहे। हवं तर तुम्ही की नाही हे सर्व गोळे एकदाच तयार करून घेऊ शकता बरं का। बघा अशा पद्धतीने बघा अशा साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता हे गोळे आपण लाटून घेऊया बरं का। बघा, पाठ्यावरती ठेवून आपल्याला हे थोडंसं घट्ट पीठ असल्यामुळे थोडंसं आपल्याला लाटण्याने जोरात लाटावं लागतं बरं का। बघा थोडंसं आपल्याला का नाही हे लाटून घेतलेलं आहे, त्याच्यावरती भरपूर अशी वरून खसखस पेरायची आहे। खसखशीशिवाय हा पदार्थ बघा अपूर्ण आहे। खसखशीमुळे ह्या पदार्थाला चव लागते बरं का। बघा खसखस पेरून छानपैकी आपण का नाही अशी की नाही जशी चपाती लाटते ना त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे। चपाती कशी पातळ असते, पण चपातीपेक्षा ही जाड साईजची आपल्याला का नाही अशी पारी लाटून घ्यायची आहे बरं का। चपातीसारखं पातळ अजिबात आपल्याला ही पारी लाटायची नाही। चपातीपेक्षा जाड आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे। दोन्ही साईडनं खसखस पेरून ही पारी आपण लाटून घेतलेली आहे। चाकून आपण बघा कापण्या आता करून घेऊया। बघा अशा बघा त्रिकोणी कापण्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे।
एकसारख्या मस्त बघा कापण्या आपल्या बनवून तयार होतात बरं का. अशाच पद्धतीने बघा तुम्ही एकदम अशा भरपूर साऱ्या कापण्या करून बघा तेलामध्ये तळून घेऊ शकता. बघा मी अशा पद्धतीने ह्या सर्व कापण्या मी की नाही पाडून घेतलेल्या आहेत. आता तेलसुद्धा एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे बरं का. बघा ह्या कापण्या बनवताना जास्त पातळही नको आहे जास्त जाडही नको आहे, अशा पद्धतीने कापण्या आपल्या पाहिजेल आहेत बरं का. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर ते एक एक कापण्या ह्या सोडायच्या आणि गॅसची फ्लेम कशी एकदम मध्यम ते स्लो पाहिजेल आहे बरं का. जास्त फास्ट गॅसवरती अजिबात ह्या कापण्या तळायच्या नाहीत. जर तुम्ही ह्या फास्ट गॅसवरती कापण्या तळल्या तर बघा वरून करपल्या जातील, आतमधून ह्या कापण्या कच्च्या राहतील बरं का. त्याच्यामुळे मध्यम ते स्लो गॅसवरती आपण ह्या कापण्या छान अशा बघा इथे सोनेरी खरपूस लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत. कलर तर पहा एकसारखा मस्त असा आपला आलेला आहे कापण्याला. तयार झालेल्या आहेत आषाढ स्पेशल खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या गुळाच्या कापण्या. ह्या गुळाच्या कापण्या बघा मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. ह्या थंड झाल्यावरती हवाबंद डब्यामध्ये मस्त महिनाभर आरामात टिकतात बरं का. आजचा कापण्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला बाय.